दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळी थेट इराणच्या बाजारपेठेत, शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग। बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळीची निर्यात सध्या इराणच्या बाजारपेठेत सुरू आहे। शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून या शेतकऱ्यानं निर्याती योग्य केळीचे पीक घेऊन त्याची निर्यात इराणकडे सुरू केली आहे। आष्टी तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो। परिणामी या तालुक्यात पाण्याची नेहमी भ्रांत असते, त्यामुळे शेती करणं कठीण असतं। परंतु अशा असंख्य अडचणींवर मात करून आष्टी तालुक्यातील भातोडी इथल्या शंकर गीते या शेतकऱ्यानं आधुनिक शेतीची कास धरली आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्यातून 7250 रोपे आणून 5 एकर क्षेत्रावर 6x5 या पद्धतीनं केळीची लागवड केली। यासाठी शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून ठिबक सिंचनाद्वारे त्याचं नियोजन केलं। कुटुंबातील सदस्यांची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शंकर गीते यांनी ही बाग जोपासली। ठिबक, रोपे, फवारणी, शेणखत, रासायनिक खते, मजुरी असा एकरी 1,30,000 खर्च वगळता 6 लाख रुपयांचं उत्पन्न हाती आलंय। सध्या केळी बागेची तोडणी सुरू झाली आहे। हीच केळी इराणच्या बाजारपेठेत निर्यात केली जाते। आधुनिक शेती करण्यासाठी शंकर गीते यांना कृषी विभागाचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालंय। कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेत माळरान जमिनीवर गीते यांनी नंदनवन फुलवलंय। केळीच्या बागेची काळजी घेऊन आतापर्यंत 175 टन एवढा माल 5 एकरात काढला गेलाय। विशेष म्हणजे यासाठी विक्रीला कुठे न जाता थेट इराणमधील व्यापाऱ्यांनी बांधावर या मालाची खरेदी केली आहे। आतापर्यंत 13 ट्रकच्या माध्यमातून ही केळी इराणच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाली आहे। शेती परवडत नाही अशी ओरड करून अनेक जण मोठ्या शहरांची वाट धरतात, मात्र आहे त्या शेतजमिनीत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेती केल्यास नक्कीच जिद्दीच्या जोरावर यश मिळतं, हेच या शेतकऱ्यांना दाखवून दिलंय। नमस्कार, मी शंकर रामदास गीते, राहणार भातोडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। माझी पारंपरिक शेती होती पहिली। आता नंतर मी थोडं बदल केला शेतीमध्ये आणि माझी एक इथं 14 एकर शेती आहे। माळाराव 14 एकर शेती असल्यामुळं मी त्यातला 5 एकर निर्णय घेतला केळी लावण्याचा। डायरेक्ट मी 5 एकर केळी अशी लावली की 6x5 वर मी 5 एकरची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझे 7,250 रुपये बसलेत। मी राजेन शाईन कंपनीचे G9चे रोपं पुण्याहूनच घेतलेले इथं आणि आता मला सरासरी माझं उत्पन्न 5 एकरमध्ये मला 145 ते 140 टन उत्पन्न निघेल असं माझा अंदाज आहे। हार्वेस्टिंग चालू आहे माझा, इराणला माल सध्या चालू आहे। पहिल्या गाडीची माझी हार्वेस्टिंग चालू झाली, मी 19.5 रुपयांनी माल दिला आहे सध्या त्यांना। आणखीन माझ्या 13 गाड्या 14 गाड्या माल निघेल माझा असा अंदाज आहे माझा। तसे केळी बागेमध्ये मजूर लय फारसे काय लागत नाहीत सध्या। थोडं आमचं घरच्या घरी थोडं चालतं, घरचे माणसं, भाऊ, वडील असे आम्ही असल्यामुळं काही थोडा मित्रपरिवार थोडा मदत करा येतो, अशा हिशोबात थोडा मी करतोय। आता हे पाणी तर मला तसं माळरानावरती आमच्या पाणी नाही आहे, पण तरी पण मी कृषी विभागाच्या मार्फत शेततळा मंजूर करून मी ड्रीप घेऊन मी 30% पाण्यात माझी शेती करायचं सध्या नियोजन चालू आहे। त्यामध्ये माझे संत्रा आहे 3 एकर, डाळिंब 4 एकर आहे, केळी अशी 5 एकर आहे। माझं शेताला काही बोर आहेत, विहीर, असं मिळून माझं होतंय, व्यवस्थित होतंय, काय अडचण नाही। आपला माल सगळा एक्सपोर्ट कॉलेज तयार झाला। आपण जास्त एक्सपोर्टला लक्ष दिलं म्हणजे त्यात काय झालं, आपले जे किसान ॲग्रो एजन्सीचे मालक आहेत योगेश डोके, त्यांनी मला खूप सहकार्य केलं। त्यांनी मला एक्सपोर्ट कंपनीचा माल तयार करायला पूर्ण माहिती दिली, कोणते खतं वापरायचे, कोणते औषध वापरायचे, कशी फवारणी घ्यायची, किती दिवसाला औषध सोडायचं, कसं नियोजन करायचं, पाणी मॅनेजमेंट त्यांनी वेळोवेळी येऊन मला माहिती देऊन, पुन्हा कृषी विभागाचे गोरख तरटे, राजू धोंडे, प्रशांत पोळ, बांगर साहेब ह्यांनी पण मला येऊन खूप सहकार्य केलं, वेळोवेळी माहिती दिली। त्याच्यामुळे माझा सगळा माल जो आहे तो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार झाला आणि मला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार झाल्यामुळं काही मी थोडं बाहेर चौकशी केली, मला एक्सपोर्टचे व्यापारी मिळले, त्याच्यामुळं मग मला थोडा फायदा झाला त्याचा। डायरेक्ट जे इराणची कंपनी आहे त्या कंपनीमार्फतच आपण डायरेक्ट माल देऊन टाकला। मला तसं जर एकरी उत्पन्न जर म्हणलं तर माझ्या हिशोबाने एकरी मला 6.5-7 लाख रुपये उत्पन्न मिळायला पाहिजे एकरी। तसा मग एकरी जर सांगितला तर मला खर्च 1,35,000 ते 1,25,000च्या मेळात खर्च येणार। रोपं, ड्रीप, खत, इतर थोडा किरकोळ म्हणजे चार्ज असं धरून जर हिशोब केला तर मला 1,25,000 ते 1,35,000 मला खर्च येईल। आता मी ही लागवड जानेवारी महिन्यात केली होती, जानेवारी महिन्यात लागवड केली होती 27-28 जानेवारीला। तर माझा आज माल तोडायला म्हणजे 9-9.5 महिन्यात माल तोडा येतो लागवडीपासून, 9.5 महिन्यात माल तोडा येतो लागवडीपासून। उत्पन्न आहे तुमचं? हे उत्पन्न पहिलंच आहे आपलं, म्हणजे पहिलाच तोडा आहे। आता ह्याचं तसं 2-3 वेळेस उत्पन्न निघतं,
पण आपण एक्सपोर्टला काम केल्यामुळे आपण 2 वेळेस त्याचं उत्पन्न घेणार आहेत. तिसऱ्या वेळेस एक्सपोर्टला माल चालत नाही. ओके. बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही, काय सांगाल? बाकीच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून त्यांनी थोडं फळबागेच्या ह्याची थोडी माहिती घेऊन थोडं फळबागेत येऊन थोडं असं म्हणजे किंवा त्यांनी फळबाग करावं असं माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. कारण काही फळबागेत बाकीच्या पैसे थोडे जास्त भेटतात आणि करताना एक्सपोर्टच्याच माल तयार करावा अशी त्यांनी हे ठेवूनच नियोजन करावं. नमस्कार, मी राजेंद्र दोंडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मविभाग तसेच कृषी विभाग. आज आपण हे जे 5 एकरमध्ये नंदनवन पाहत आहेत, केळीचा प्लॉट पाहत आहेत, हे फक्त आणि जिद्द आणि कष्ट जोरावर या शेतकऱ्यांनी कमवलेलं आहे. मारणावा कसलाही स्रोत नसताना जमीन तयार करून ही 5 एकरची त्यांनी नंदनवन फुलवलं आहे. कृषी विभागाचा आत्मांतर्गत जे गट आहेत, ह्या गटामध्ये त्यांचा पहिल्यांदा समावेश झाला. गटामार्फत शेतकरी दौऱ्यामध्ये अभ्यास दौरे, प्रशिक्षण आहे, यांचा त्यांनी लाभ घेतला. ह्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची लागवड कशी करायची, नवीन तंत्रज्ञानाची जोड कशी द्यायची आणि पारंपरिक शेतीसोबत या फळबागेकडे कसं वळले, हे पूर्ण ते ह्याच्यामधून तुम्हाला दिसतंय. त्यांनी कृषी विभागामार्फत शेततळ्याचा लाभ घेतला, नंतर कांदा चाळीचा लाभ घेतला आणि तसंच फळबागेचाही ह्याच्यामध्ये समावेश आहे. आणि पारंपरिक शेतीसोबतच फळबाग ही किती महत्त्वाची आहे हे त्यांनी ह्याच्यामध्ये पटवून दिलेलं आहे. आता ही सरासरी 5 एकरचा प्लॉट आहे. 5 एकरमध्ये एकरी 1400 जरी फळं आपण रोपं धरले तर त्यांनी 7000 रोपांची लागवड केलेली आहे. आणि पूर्ण 5 एकरमध्ये एक 5 ते 6 लाख खर्च जाता एक 20 ते 21 लाख रुपये त्यांना नक्की ह्याच्यामध्ये शिल्लक राहणार आहेत. लोकनायक न्यूज.